समुद्र किनाऱ्यालगतच हे देवस्थान आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर आपण पाहू शकता। क्षेत्र देवगड कुणकेश्वरचे दर्शन आपण साक्षात इथे घेत आहात। घराघरात सात्विक जावे, लोकांना साधना करावी, लोकांनी नामजप करावा बरोबर आणि पुढच्या काळात जो जर आपत्काल म्हणतो येणाऱ्या तीव्र आपत्ती काळामध्ये, येणार, त्यात टिकून राहावं टिकून राहावं। तर मित्रांनो, आपण आता कणकवली एस टी डेपोतून श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत। एक अर्ध्या तासामध्ये आपण आता श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे पोहोचणार आहोत। इथे राज्य शासनाने कणकवली आगारातून एस टींची व्यवस्था केलेली आहे। कुणकेश्वर देवस्थानला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मीही याच एस टीने आलेलो आहे इथे। आता आपण पुढे मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहोत। पाहू शकता आपण समोर आपल्याला श्री देव कुणकेश्वर देवस्थानचा मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे। आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। श्री क्षेत्र देव कुणकेश्वर मंदिर। आपण श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे आहोत आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करत आहोत। क्षेत्र कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आपण पाहू शकता हजारो भाविक इथे उपस्थित आहेत रांगेमध्ये। देव कुणकेश्वराचे दर्शन आपण साक्षात इथे घेत आहात।
दिवशी महाशिवरात्रीला यात्रा भरते मोठी लांबून लांबून भक्त येती तुझ्या दर्शनासाठी देवा शिवभक्तांच्या सदैवही तुझेच नाम होती देवा मनोकामना पूर्ण देवा तुझेच क्रिया होती देवा अरे धावया या भक्तांची अरे भावया या भक्तांची श्रद्धा आहे तुझ्यावर अरे भावया या भक्तांची श्रद्धा आहे तुझ्यावर आम्ही भक्तांना देव माझा आम्ही भक्तांना देव माझा दक्षिण काशी प्रसिद्ध झाली कुणकेश्वरची भूमी निसर्गासमोर चांगला मध्ये नायक राजा कवी आम्हा पर्यटकही पावनी म्हणती धन्य झालो आम्ही आज जन्माचे सार्थक झाले ही संधी आली गावी तुझ्या दर्शने पावन होती तुझ्या दर्शने पावन होती कृपा राहो सर्वावर तुझ्या दर्शने पावन होती कृपा राहो सर्वावर देव माझा हे शिवलिंग मोलाचा आहे झाला अभिमान आहे झाला अभिमान हे शिवलिंग कोकणाचा आहे झाला अभिमान तुझी माणसं तुझी समाधानी तुझे देवर लागलं देवा देवा तुझे गोड गोड राधा नागाई हर पुण्या उगताया नील झालो जगी तुझ्या वरी भारत झालं वर्ग हस्त राहू दे दादा वर्ग हस्त राहू दे दादा तुझ्या दादाची जावळ वर्ग हस्त राहू दे दादा तुझ्या दादाची जावळ आम्ही भक्तांना देव माझा देवघरच्या जागर किनावर ईश्वर आम्ही भक्तांना देव माझा
सुंदर असा देखावा इथे आपण पाहू शकता. समुद्रकिनारी असलेलं हे श्री क्षेत्र कुणकेश्वराचं देवस्थान. आपण पाहू शकता समुद्राच्या किनारी असलेले हे श्री क्षेत्र कुणकेश्वर. साक्षात आपण परमेश्वराचे दर्शन इथे करत आहोत. श्री क्षेत्र कुणकेश्वर देवगड. प्रचंड समुद्राच्या लाटा इथे समुद्राच्या किनारी येत असताना आपण पाहतात आणि समुद्र किनाऱ्यालगतच हे देवस्थान आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर. आपण पाहू शकता दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान आणि जवळच लागून असलेला हा समुद्र किनारा. सुंदर नयनरम्य असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. इथे सर्व सामुग्री ही जी देवस्थानाला लागणारी भक्तीला लागणारी ही सगळी सामुग्री वेगवेगळ्या प्रकारची शंख पिंडी त्याच्यानंतर जपमाळा ह्या सगळ्यांचा स्टॉल इथे लागलेला आहे. आपण रुद्राक्षांच्या माळा पाहू शकता. शिवकक्ष उभारण्यात आलेला आहे सनातन संस्थेतर्फे. इथे वेगवेगळ्या प्रकारची सनातन संस्थेची आणि हिंदू समाजाला उपयुक्त असणारी अशी ही सगळी सात्विक उत्पादने इथे विक्री करण्यासाठी लावलेली आहेत. आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं त्याच्यानंतर अत्तर कापूर गोमूत्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं जी आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचं ज्ञान वाढवण्याची ही पुस्तकं आहेत. पाहू शकता आपण ह्या सगळ्या पुस्तकांचा इथे स्टॉल लागलेला आहे. सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. सनातन संस्था पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे आहेत. नमस्कार काका, आपण हा जो शिवकक्ष इथे उभारला आहात याच्या पाठीमागे म्हणजे थोडक्यात हा कक्ष उभारण्यापाठीमागे काही म्हणजे उद्देश काय आहे तो सांगू शकाल का? हो, हिंदू धर्माचा जास्तीचा प्रसार व्हावा, बरोबर. लोकांना अध्यात्म समजावं, सगळ्या हिंदूंनी संघटित व्हावं. बरोबर. या ग्रंथात अलग अलग माहिती आहे. हिंदू धर्मावर जे काही आघात होतात, बरोबर. लव जिहाद असे अनेक प्रकारचे आघात आहे. हे लोकांना समजावं, बरोबर. हे याच्यामध्ये प्रकार आहे आणि लोकांना साधनेनं लावावं. बरोबर. कारण पुढचा काळ अतिशय वाईट आहे. जे लोक साधना करतील हो. तेच हे पुढच्या काळात टिकणार आहेत, बरोबर. असे सगळे ज्योतिष आणि संत सांगतायत. हो, हो. याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर घराघरात ते अध्यात्म जायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण हे ग्रंथ स्टॉल लागतोय. हे जे सात्विक उत्पादन आहे तिथं त्याच्यामागे तेच उद्दिष्ट आहे की घराघरात सात्विकता हवी, लोकांना साधना करावी, लोकांनी नामजप करावं. बरोबर. आणि पुढच्या काळात जो आपत्काल म्हणतो येणाऱ्या तीव्र आपत्ती काळामध्ये, येणार, त्या टिकून राहावं बरोबर. आणि ईश्वरी प्राप्ती करावी हा साधनेचा उद्देश आहे. हो, बरोबर. त्या दृष्टीने आपण हा प्रसार करतो. प्रचार करतो. बरोबर. जेणेकरून आपल्या हिंदू लोकांमध्ये याची जनजागृती होईल आणि सद्विवेक बुद्धी आपल्याला येईल म्हणून. ठीक आहे काका, आपण सुंदर अशी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलात. धन्यवाद. पाहू शकता आपण या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून हिंदूंची जनजागृती होईल त्या अनुषंगाने ही सगळी पुस्तकं आपण इथे पाहत आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती ही सगळी पुस्तकं आहेत. आपण पाहू शकता छान असा उपक्रम या संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे. इथे श्री क्षेत्र कुणकेश्वरला जर आपण आलात तर जरूर या शिवकक्षाला भेट द्या. तर मित्रांनो, दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या देवगड येथील
श्री क्षेत्र कुणकेश्वराचे दर्शन आपण इथे करत आहात. सुंदर असं हे देऊळ आपण पाहू शकता आणि लागूनच असलेला हा समुद्र किनारा. यावर्षी पहिल्यांदाच कॅमल राईड इथे चालू करण्यात आलेली आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या देवगड येथील श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानाचा महाशिवरात्रीनिमित्त इथे साजरा होणारा सोहळा पाहिलात. मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्ये आणि कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आजचाही व्हिडिओ त्याच संदर्भातला होता. आशा करतो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असाल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.